मला वाटतं हा ड्रेस घालावा जाताना, अजूनपर्यंत कुठं घातला नाही जास्त वेळात, तर हाच घाला वाटतंय. आरूचे थोडीफार कपडे घेतलेत. एकच छोटीशी बॅग घेणार आहे, बोलले सगळे कपडे हे सगळे एकातच होईल आणि हे मग बॅग अडकवतील. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो तुम्ही बघू शकता मी मस्त अशी तयार झालेली आहे. आम्ही चाललेलो आहोत बाहेर कुठे जाणार आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल आम्ही कुठं जाणार आहोत. सो पहिली तर आमची सगळी तयारी वगैरे करून घेतलेली आहे. हे तयार झाले, दारू तयार झालेले. सो गाईज सकाळी लवकर उठून मी मटकीची भाजी, चपाती आणि आरूसाठी खिचडी केली. ते पण 2 डब्बे खिचडी घेतलेत, कारण तिला काही त्रास वगैरे नको. ती बाहेरचं जास्त काय खात नाही म्हणून तिच्यासाठी खिचडी बनवून घेतली. आमच्यासाठी मटकीची भाजी केली होती. हे मला किती म्हणत होते, राहू दे कशाला एवढी सकाळची उठून करत बसली आहे, पण मी काय ह्यांचं ऐकलं नाही. प्रवासात गेल्यावरती तर मला हमखास घरच्या खाण्याची आठवण येते, म्हणून मी माझ्यासाठी मटकी केली. आज चपात्या थोडंच घेतलं काय तुम्ही? 5 चपात्या बांधल्यात मी आणि मटकीची भाजी आणि आरूसाठी खिचडी केली. बरं झालं. खिचडी का केली का? ती खात नाही ना बाहेरचं काय, म्हणून केली आहे. मी बोललो होतो बाहेरच खाल्लं असतं, आपण कशाला घरात करत बसायचं सगळं. आणि ते मी काय केलं, कारण बस कुठं थांबती ना थांबती, त्यापेक्षा आपलं थोडंफार का असं ना घरचं असावं म्हणून मी ते केलं, मटकीची भाजी चपाती. ठीक आहे, भरते लवकर बॅगमध्ये. भेटला चावी तीच आहे ना, एकच. सगळं काम केलं? हां, टेरेसचं ते लॉक पण हे करा. पुढे एक चालला एकदम सावकाश. हॅलो, हाय कर. तर उचलून घ्यावं लागलं असतं ना. हवाला येते का? सगळं नॉईज झाला सर. कुठे जायचे? घरातनं बाहेर आवाज कुठे जायचं? कुठे जायचं? दुकानाकडे जात आहे, काहीतरी खावा. सो गाईज 1 तास झाला आम्ही इथं येऊन बसलोय, पण बस अजून आलेली नाही. चला मग गाईस, स्वर्गाची गाडी आलेली आहे. तुला घे, नक्की चेक करा. खातोस का? हे कधी खाणार रे? अजून एक आणू? गाईज आम्ही बस स्टँडला बसलो होतो, तर अजिबात बस येत नव्हती. आम्ही तिथून चालत हायवेला आलो. हायवेवर आलो, बस थांबलो होतो की आम्हाला बस भेटली. बसमध्ये बसलो, जागा पण भेटते आम्हाला. आणि आता बस थांबली जेवायला. भेळ घेतली खाण्यासाठी आणि पाण्याच्या बॉटल आणायची राहिली, ते आणायला गेलेत. मग मसाची भेळ खाते. खावा. किती फायदा झाला गावात खिचडी आणलेला. तिचं पोट भरलेलं असतं म्हणजे कसं व्यवस्थित खेळते तरी. सारखं पुकारते, मला डोकं फिरत नाही. चावा की जरा, चावा की, गिळायचं चाललंय नुसतं. चावा म्हणलं की चावा. अजून चालू सांगायचं. दुखायला की चांगलं. प्रवासात भूक लागते ना, तुला लागते, तिला लागणार नाही का? तेवढं आहे.
ब्लॉगमध्ये मी सकाळीपासून सांगितलं नव्हतं की आम्ही कुठे जाणार आहोत ते. सो आम्ही फायनली ओझरला आलोय गणपती बाप्पाचं दर्शन करायला. खूप दिवसापासून यायचं होतं पण आज जाऊ उद्या जाऊ असं चाललं होतं. आज आमचं ठरलं आणि आम्ही आलोय. येता येता आम्हाला जवळजवळ 9 वाजलेत यायला. आणि आता परत इथून जायला बस पण नाही, बस नाही, प्रायव्हेट गाडी नाही आहे. सो आम्ही आता हॉटेल बघतोय इथं कुठं स्टे करण्यासाठी. सो गाईज फायनली आम्हाला रूम भेटली. सो तुम्ही रूम बघू शकता, अशी रूम आहे, छान आहे पण. सो यायला आम्हाला जवळजवळ 9 वाजले इथं पोहोचायला. ते कसं तर घरातूनच आम्ही लेट निघालो त्यात आम्ही बस स्टँडला गेलो. तिथं जवळजवळ आमचा 1 तास गेला तरी सुद्धा बस आली नाही. तिथून मग हायवेला गेलो. हायवेला आम्हाला लगेच बस भेटली. तिथून मग आम्ही स्वारगेटला गेलो. स्वारगेटमध्ये पोहोचल्यावरती आम्हाला जवळजवळ अर्ध्या तासानंतर समजलं. तरी पण आम्ही तिथंच बस शोधत होतो, जुन्नरची किंवा ओझरची अशी तिथंच बस शोधत होतो. तिथून त्यांना विचारलं आम्ही, एका ह्याला म्हणजे कंडक्टर असते त्यांना विचारलं की इथून जुन्नरच्या गाड्या कुठं लागतात. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून तुम्ही शिवाजीनगरला जावा. मग शिवाजीनगरला गेलो आम्ही. शिवाजीनगरमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे परत विचारलं आम्ही की इथं गाड्या कुठं लागतात. इथून सांगितलं शिवाजीनगरमधून काय वाकडेवाडीला जा तुम्ही. तर तिथून आम्ही शिवाजीनगरमधून वाकडेवाडीला गेलो. तिथं वाकडेवाडीला आम्हाला बस स्टँडला पण नाही, बस स्टँडच्या बाहेर जे असतं ना छोटा स्टॉप, मला विचारलं की इथं गाड्या कुठे येतील. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे बस डेपोमध्ये जावा, म्हणजे बस स्टँडमध्ये जावा. मग आम्ही बस स्टँडमध्ये गेलो. बस स्टँडमध्ये आम्हाला नारायणगावची बस भेटली. मग नारायणगावमध्ये आलो. यायला आम्हाला जवळजवळ 9 वाजले. आणि तिथून मग नारायणगावमधून आल्यावरती ओझरची दुसरी गाडी पकडली आणि मग आता ओझरमध्ये आलो. आणि म्हणजे आमचं ठरलं नव्हतं, म्हणजे रूममध्ये स्टे करायचं असं काय ठरलं वगैरे नव्हतं. की म्हणलं आपण दर्शन वगैरे घेऊया आणि जाऊया. पण मी इथून ओझरमधून नारायणगावला जायला प्रायव्हेट पण गाडी नाही आहे आणि बस पण नाही आहे. आम्ही जे आलो तीच लास्ट बस होती. पण ह्यांना बोललो काय रूमच घेऊन टाका. स्वतः मी मस्त फ्रेश वगैरे होतो आणि दर्शन घ्यायला जातो. वरून येताना पण आम्हाला असा त्रास झाला होता आणि गावावरून येताना पण असाच त्रास झालाय. प्रवास करताना कुठंच मला तर असं अजून झालं नाही की मी इतके आरामात प्रवास केलाय, आरामात गेले, असं कधीच झालं नाही. हर टाइम त्रास होतो. चॉकलेट दिली त्याला काय तर उशीर झालेला आहे. पटकन तुमचं दर्शन घेतलं, त्यासाठी आले ते दर्शन घेतो आणि त्यानंतर पूजा करतो आणि मग परत रूमवरती येतो. दर्शन वगैरे घेतलं आणि जेवण करायला आलो. फायनली दर्शन वगैरे सगळं झालं, जेवण वगैरे केलं आणि रूमवरती आलो. रूम पण आम्ही अशीच घेतली, इथूनच मंदिराच्या समोरच येणारा रस्ता आहे, अशी रूम घेतली जवळच, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सो फायनली रूममध्ये आलो आणि आरूला नाही खेळणं आणले, त्याच्यासोबत एवढी जी खेळती ती की बसच. लाईट बंद झाली आरू त्यातली. बापरे किती उड्या मारतात, घाबरती वाटते आरू. हा तेव्हा घाबर, त्याची लाईट लागते ना. लाईट लागली की टाकून देते. छान आहे लाईट. हा बंद झाली आता, आता बघू. हे बघा लाईट लागली की टाकून देते. असं केलं तर किती मोठं होईल आरो. कशी मारते. बस 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 बस. स्टॅच्यू झालाय आता. काय करता तुम्ही?
हिचं खेळणं रात्रभर चालू वाटतं. सो गाईज यासाठी एवढंच. प्रवास करून मला एवढा वैताग आलाय ना, असं वाटतं कधी मी झोपतीये. सो भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय बाय.